नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एक दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि कमला हॅरिस यांना मोदींकडून जे एक चॅलेंज उभं राहू शकतं त्याच्याबद्दल मी थोडीशी चर्चा केली होती. आणि कमला हॅरिस ह्या आता डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून त्यांना मान्यता मिळालेली आहे. त्यांनी त्यांची आयडेंटिटी म्हणजे आपली पहचान ज्याला आपण म्हणतो, ओळख म्हणतो, ती एक कृष्णवर्णीय व्यक्ती म्हणून त्यांनी स्वतःला प्रोजेक्ट केलंय. आतापर्यंत म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये त्या ज्या वेळेला उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून होत्या, त्यावेळेला बायडेन यांच्या सोबत लढत होत्या त्या निवडणूक, त्यावेळेला त्यांनी स्वतःची पहचान ओळख जी आहे ती एक भारतीय म्हणून भारतीय मूळ वंशाचे अशा पद्धतीने केलेली होती. परंतु यावेळी मात्र त्यांनी स्वतःला ब्लॅक म्हणून प्रोजेक्ट केलेलं दिसतं. याच्यावरती त्यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा थोडीशी टीका केलेली तुम्ही बघितली असेल. तेव्हा कमला हॅरिस यांना दोन गोष्टी त्यांच्यासाठी अनुकूल घडलेल्या आहेत. एक म्हणजे त्या पहिल्यांदा महिला राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात अमेरिकेच्या. आतापर्यंत कोणतीही महिला ही राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोहोचलेली आहे असं दिसत नाही. तर त्यांच्यासाठी ती एक मोठी संधी आहे. आणि त्या महिला असल्यामुळे आणि ही एक अभूतपूर्व घटना असल्यामुळे अगदी गौरवर्णीय स्त्रिया सुद्धा त्यांना मतदान करतील अशा पद्धतीचं एक अनुकूल वातावरण तिकडे आहे असं म्हटलं जातं. आणि दुसरे त्यांनी जे म्हटलेलं आहे की स्वतःची आयडेंटिटी जी आहे ती कृष्णवर्णीय म्हणून त्यांनी स्वतःला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा एकंदरीतच अमेरिकेमधली जी कृष्णवर्णीय प्रजा आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप मोठी गौरवाची गोष्ट असेल, अप्रूप असेल की आपल्यामधली एक महिला जी आहे ती राष्ट्राध्यक्ष होऊ बघते आहे. ओबामा यांच्या निमित्ताने त्यांना एक कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष जरूर मिळाला, परंतु एक महिला कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होणार असेल तर तिथले कृष्णवर्णीय जे आहेत ते त्यांच्याकडे आकर्षित होतील. हेच एकंदरीत गणित मांडून, हिशेब मांडून कदाचित डेमोक्रॅटिक पक्षाने बायडेन यांना आपली उमेदवारी मागे घ्यायला लावली आणि कमला हॅरिस यांना पुढे आणलेला आहे असं आपण बघितलं त्या व्हिडिओमध्ये. तेव्हा त्यांची दोन गोष्टी मी म्हटलं की एक महिला म्हणून जे एक आकर्षण आहे ते आकर्षण कायम राहणार आहे. अमेरिकन निवडणुकीचा एक मोठा भाग असा असतो की तिथे स्त्रियांना जे हक्क मिळालेले आहेत, भारतामध्ये आपल्याला एवढासा तो जाणवत नाही, कारण स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये महिलांचं जे हक्कांचं संरक्षण आहे ते बऱ्याच प्रमाणात सरकारने स्वतःहून केलं. त्याच्यासाठी महिलांना कुठलाही लढा द्यावा लागला नाही. पण अमेरिकेत ती परिस्थिती नव्हती. त्यांना अगदी मतदानाचा हक्क सुद्धा खूप उशिरा मिळालेला होता. एकंदरीतच स्त्रीचं घरामधलं स्थान आणि बाहेर त्यांनी काम करण्याची गरज नाही अशा पद्धतीचं एक वातावरण तिथे जरूर होतं. त्याच्यामध्ये बदल करत करत आता महिला ह्या संपूर्णपणे स्वतंत्र म्हणून तिथे वावरताना आपल्याला दिसून येतात. आणि असं असलं तरी सुद्धा काही जे हक्क आहेत, आता उदाहरणार्थ गर्भपाताचा जो हक्क म्हणजे माय बॉडी माय दिसतील, म्हणजे माझ्या शरीरावरती केवळ माझा हक्क असावा अशी एक जाणीवेनी स्त्रिया एकत्र येताना आपल्याला दिसतात. त्याचं कारण असं की तिथले जे अति धार्मिक ख्रिश्चन प्रजा आहे त्यांना ख्रिश्चन धर्माच्या अनुज्ञेनुसार म्हणा की गर्भपाताला ख्रिश्चन धर्म संमती देत नाही. आणि अगदी ते खूप टोकाची भूमिका घेतात की एखाद्या स्त्रीवरती बलात्कार झालेला असला आणि तिला ते मूल नको असलं तरी सुद्धा तिला गर्भपाताचा हक्क हे नाकारत असतात. आणि तिथले जे रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष आतापर्यंत उमेदवारी म्हणून पुढे आले किंवा त्या पक्षाची एकंदरीत धोरण म्हणून तुम्ही बघाल तर ते असंच होतं की ते गर्भपाताला
कायम विरोध करत आलेले आहेत. आणि हे एक कारण आहे की ज्याच्यासाठी रिपब्लिकन पक्षाला महिलांकडून खरं म्हणजे भरघोस ज्याला म्हणतो प्रतिसाद मिळत नाही. ज्या काही महिला आहेत ते या सगळ्याच्या पलीकडे जाऊन विचार करतात देशाचा आणि त्या त्यांच्या सोबत असतात. परंतु बहुतांशी ज्या महिला आहेत आणि साहजिक आहे त्यांना जर का इतके मूलभूत हक्क सुद्धा नाकारले जाणार असतील त्या पक्षाकडून, तर एक खूप मोठं चॅलेंज जरूर त्या व्यक्तींच्या सोबत असतं. त्यांना दोष देता येणार नाही त्यामुळे. त्यामुळे एक महिला म्हणून आणि एक कृष्णवर्णीय महिला म्हणून हा एक खूप मोठा एक खांबी ज्याला म्हणतो सपोर्ट म्हणतो अशा पद्धतीचा कमला हॅरिस यांच्या सोबत आहे हे नाकारता येत नाही. अर्थात या सगळ्याला भगदाड पाडणं हेच तर राजकीय प्रतिस्पर्ध्याचं काम असतं. आणि मग त्याच्यामध्ये आपण बघितलं की मोदी जेव्हा आता जाणार आहेत, मोदी काही उघड उघड अमेरिकन निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाला मतदान करा, काय करा, कसं करा हे काही सांगणार नाहीत, परंतु काही गोष्टी सूचित केल्या जातात. आणि त्याच्यामध्ये मग असं म्हणतात की साधारणपणे 1 ते 1.5% भारतीय मूळ वंशाचे लोक आहेत जे तिथले मतदार आहेत. आणि याही मतदारांमध्ये आपण असं म्हटलं जातं की त्यातले जे थोडे 50च्या पलीकडचे आहेत ते भाजपच्या विचारधारेचे आहेत. जी तरुण मंडळी आहेत त्यांना काही त्याचं विशेष आकर्षण नाही. आणि असं असल्यामुळे बहुतांशी म्हणजे जवळजवळ 60 ते 70% भारतीय जे आहेत ते डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करत असतात. हे सगळं जे आहे हे जर का फिरवायचं झालं, फिरवायचं अशासाठी की ट्रम्प यांची उमेदवारी जी आहे आणि ट्रम्प जर का राष्ट्राध्यक्ष झाले तर काही गोष्टी अशा आहेत की ज्या भारताला सुसह्य होऊ शकतील. डेमोक्रॅटिक पक्ष असेल किंवा त्यांच्या राजवटीमध्ये ज्या पद्धतीने मोदींना टार्गेट केलं गेलं, लक्ष बनवलं गेलं, त्याच्यामुळे असा ग्रह आपला होण्याची दाट शक्यता असते. कदाचित ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये हा जाच थोडासा कमी व्हायला मदत होईल, ही एक धारणा आहे. आणि त्या धारणेच्या दृष्टीने लोकांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडे आकर्षित होऊ नये म्हणून काय करता येईल ह्याचा तिथले अनेक भारतीय थिंक टँक असतील किंवा ग्रुप्स असतील ते विचार करत असतात. माझं ह्या अर्थात ही जी सगळी हा जो वोटर बेस आहे त्याला मोदींचं प्रचंड आकर्षण आहे आणि ते त्याच्यावरती प्रभाव टाकणार ह्यामध्ये काहीही शंका नाही. म्हणजे काही काळापूर्वी, काही वर्षांपूर्वी संपूर्ण इंडियन डायस्पोरा ज्याला आपण म्हणतो ते बहुतांशी म्हणजे 90%हून जास्त लोक जे आहेत ते डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करत होते. आता ते 60-70% आलंय. हा जो प्रभाव पडलाय तो अर्थात मोदींचा पडलेला आहे. ह्याच्यामध्ये थोडी भर आता पडणार आहे. कारण डेमोक्रॅटिक पक्षाची जी काही धोरणं आहेत ती काही भारतीयांना त्याच्यामधली जी धोके आहेत ते समजायला सुरुवात झालेली आहे. असे लोक कितपत आहेत ह्याचा आत्ता अंदाज काढू शकत नाही. पण मी जो एक मुद्दा गेल्या व्हिडिओमध्ये मांडलेला होता तो कृष्णवर्णीय प्रजेचा होता आणि त्याच्यावरती मोदींचा प्रभाव असा एक छोटासा मुद्दा. तो कितीही नगण्य असेल परंतु हा प्रभाव आहे हे आज कोणी नाकारू शकणार नाही. तुम्ही जर का प्यू रिसर्च सारखी संस्था आहे त्यांचे काही रिपोर्ट बघितले तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की अमेरिकेमधली जी कृष्णवर्णीय प्रजा आहे त्यातले बहुतांश लोक असं मानतात की केवळ अमेरिकेतल्या घटना नव्हे तर संपूर्ण जगामधल्या आणि आफ्रिकेमधल्या ज्या ज्या घटना कृष्णवर्णीयांना अफेक्ट करतात त्या आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्याचं प्रतिबिंब पडतं आणि त्याचा प्रभाव आमच्यावरती पडत असतो असं ही प्रजा मानते. पडतो की नाही हा भाग वेगळा, परंतु त्यांची मनाची धारणा ही तशी आहे असं प्यू रिसर्च म्हणतं. आता ही बाब जर का खरी असेल मित्रांनो तर आता विचार करा तुम्ही की मोदींनी गेल्या 2 वर्षात जी 20ची आपल्याकडे जी बैठक झाली त्याच्यानंतर पासून ग्लोबल साऊथचा मुद्दा जो कळीचा मुद्दा म्हणून मांडलेला आहे आणि अत्यंत हिरिरीने मोदींनी मांडलेला दिसतो त्याचा प्रभाव जो आहे तो आफ्रिकन देशांवरती जरूर पडलेला आहे. एक प्रकारे आफ्रिकन देश जे आहेत मी याच्यावरती काही व्हिडिओही बनवले होते की त्यांचा आज ना अमेरिकेवर विश्वास राहिलाय ना युरोपावर राहिलेला आहे आणि ना चीनवर सुद्धा राहिलाय. ह्याचं कारण असं की जसं अमेरिकेने त्यांना लुटलं
तसंच युरोपामधल्या देशांनी त्यांची वसाहत म्हणून त्यांची अक्षरशः लूटमार केलेली आहे. त्यांचे जे मूळ खरे अधिकार त्यांना पाहिजे होते ते अधिकार देण्यात आले नाही. त्यांची साधन संपत्ती आहे ती साधन संपत्ती लुटून नेली जाते. त्याचा हिस्सा त्यांना मिळत नाही, मोबदला मिळत नाही. चीननी सुद्धा काही वेगळं केलं नाही. चीनची डेट ट्रॅप डिप्लोमसी असा एक नवा शब्द आपण बघितलाय, की कर्जाचा सापळा तयार करायचा आणि मग तो सापळा वापरून तो जो कोणी देश असेल त्याला मांडलिकासारखं वागवायचं. अशी एक परराष्ट्र नीती जी आहे ती चीननी अवलंबलेली होती. तेव्हा हे सगळे लोक जे आहेत ह्यांच्यापैकी कोणालाही आपल्या कल्याणामध्ये स्वारस्य नाही. भारत एक असा देश आहे की त्यांनी या देशांना सांगितलं की मी माझ्या खिशातून पैसे उचलून तुम्हाला देऊ शकणार नाही. मी सुद्धा गरीबच आहे. मी सुद्धा भाकरीचा तुकडा हा चटणी बरोबर खातो. मी पण गरीब आहे. माझ्याकडे सुद्धा साधन संपत्ती कमी आहे. तुमची गोष्ट तशीच आहे. पण आम्ही जो मार्ग अवलंबला आणि जो मार्ग अवलंबून आम्हाला आता आमचा विकास होऊ शकतो त्याची दारं उघडताना आम्हाला जर का दिसत असतील तर हा मार्ग काय असला पाहिजे. तुम्हालाही विकास करायचा असेल तर तुम्हाला कुठल्या मार्गाने जावं लागेल ह्याच्यासाठी आम्ही मार्गदर्शन जरूर करू शकू. जिथे जमेल तिथे मदत सुद्धा करू. तुम्हाला जर का तंत्रज्ञान हवं असेल तर त्या तंत्रज्ञानाची मदत भारत द्यायला तयार आहे. तुम्हाला जर का काही संस्था विकसित करायच्या असतील तर त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थापन कसं असावं ह्याची मदत भारत देऊ शकतो. आम्ही उचलून तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही, साधनं देऊ शकणार नाही, वस्तुस्थिती आहे. पण आम्ही मदत मात्र जरूर करू शकतो आणि त्या मदतीची अपेक्षा जी आहे त्याची परतफेड जी आहे ती तुमच्या लुटमारीत होणार नाही. असं आश्वासन जे आहे ते भारताने आपल्या वागण्यामधून ह्या आफ्रिकन देशांसमोर ठेवलेलं आहे आणि म्हणून आज आपण बघतो की मोदींना आफ्रिकन देशांमध्ये एक खूप मोठी ऍक्सेप्टेबिलिटी मान्यता आहे की हो हा मनुष्य एक आहे की जो भारत देश आहे जो आम्हाला लुटायला इकडे येत नाही. हे जे आशादायक चित्र निर्माण केलंय त्याच्यामुळे आफ्रिकन देशामधली जी जनता आहे त्यांच्या मनामध्ये मोदींची प्रतिमा उंचावलेली आहे. कोणीही त्याच्याबद्दल दुमत दाखवणार नाही. आता प्रश्न असा येतो की प्यू रिसर्च असं म्हणतं की जगभरामध्ये ज्या घटना घडत असतात त्या जर का कृष्णवर्णीयांच्या सोबत असतील त्यांच्यावरती प्रभाव टाकत असतील तर तो प्रभाव आमच्या जीवनात पडतो असं अमेरिकन कृष्णवर्णीय प्रजा जर का मानत असेल तर त्यांना आफ्रिकेमध्ये भारत जे काही छोटं मोठं करू इच्छितो आहे त्याच्या बातम्या त्यांच्यापर्यंत येतात आणि त्या त्याच्यावरती प्रभाव टाकत असतात. असा नेता ज्या वेळेला अमेरिकेमध्ये जातो आणि तो काही भूमिका मांडतो तेव्हा त्या भूमिकेवरती ही कृष्णवर्णीय जनता आज विचाराला प्रवृत्त होणार आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. जरी आपण असं म्हटलं की कमला हॅरिस ह्या कृष्णवर्णीय आहेत आणि त्याचं एक खूप मोठं अपील त्या जनतेसमोर असणार आहे. परंतु मित्रांनो तुम्ही कल्पना करा की लालू यादव सुद्धा यादवच होते. पण यादवांचा उत्कर्ष त्यांच्या हाताखाली झाला का. त्यांनी काय केलं त्यांनी आपलाच सुपुत्र तोही यादव तो कसा सत्तेवर येईल ह्याचा विचार केला. सर्वसामान्य यादव मनुष्य जो आहे बिहार मधला त्याच्या हातामध्ये काय पडलं हा खरा प्रश्न आहे. कारण त्याच्या हातामध्ये केवळ राज्याबाहेर जाऊन मजुरी करणं एवढंच त्याचं जे आयुष्य आहे ते सीमित राहिलं. त्यामुळे अशा पद्धतीने मी कृष्णवर्णीय आहे उमेदवार कृष्णवर्णीय आहे ह्याचं एक अपील जे आहे ते मर्यादित झालेलं आहे. कारण लोक आता डोळे झाकून विश्वास टाकणार नाहीत अशी एक परिस्थिती आपल्याला तिथे दिसते. आणि दुसरं एक कारण खूप मोठं महत्वाचं जे आपण बघणार आहोत ते असं आहे की ही जी कृष्णवर्णीय प्रजा आहे ते आज बुचकळ्यात पडलेले आहेत. ते भांबावून गेलेले आहेत. त्यांना कोणती दिशा असायला पाहिजे हे समजत नाहीये. ह्याचं कारण असं की आजपर्यंत ज्या डेमोक्रेटिक पक्षांनी जो पक्ष त्यांच्या मागे उभा राहिला त्यांच्या मागण्या घेऊन लढा देत राहिला. ब्लॅक लाईव्ह मॅटर तुम्हाला ती आंदोलन आठवत असेल BLM जे अमेरिकेमध्ये झालं त्याच्या दरम्यान डेमोक्रॅटिक पक्ष ह्या आंदोलनाच्या संपूर्णपणे मागे होता हे आपण बघितलेलं आहे. पण आता परिस्थिती अशी आली की जे नव्याने इमिग्रंट्स येत आहेत अमेरिकेमध्ये अमेरिकेचा जनकल्याणासाठी ठेवलेला जो पैसा आहे तो सगळा पैसा
ह्या इमिग्रंट्सच्या मागे लागलेला आहे. म्हणजे देशाबाहेरून आलेले असं म्हणतात की गेल्या 4 वर्षामध्ये साधारणपणे 40 ते 50 लाख नवे स्थलांतरित अमेरिकेमध्ये दाखल झालेले आहेत. आणि मग त्यांच्या अन्नाची सोय, निवाऱ्याची सोय, वस्त्राची सोय ही सगळी जबाबदारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या सरकारने स्वीकारली. वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांना वसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा आमच्या वाटेचा जो पैसा आहे, आमच्या कल्याणासाठीचा जो पैसा आहे, तो पैसा या 50-60 लाख लोकांसाठी खर्च होतो आहे. ही बाब जी आहे ही कृष्णवर्णीयांना समजत नाही असं कोणीही मानू नये. ते हुशार मंडळी आहेत, त्यांनाही दिसतं की आज मी फसवला गेलेलो आहे. जे सगळे पैसे माझ्या उद्धारासाठी पाहिजे होते ते पैसे आज मला मिळेनासे झालेत. कारण पैसा तेवढाच आहे. 100 रुपयेच खर्च करता येणार असेल आणि त्यातला 70% भाग जो आहे तो दुसरा कोणीतरी घेऊन जाणार असेल, तर मग माझा विकास होणार कसा? मी केवळ कृष्णवर्णीय आहे म्हणून मी एका कृष्णवर्णीय उमेदवाराला मत द्यावं का, हा खरा प्रश्न आहे. कारण तो जो उमेदवार आहे तो माझ्या कल्याणासाठी काय भूमिका घेतोय, या सगळ्या स्थलांतरितांवरती त्याचं काय म्हणणं आहे, आणि मग त्यांच्यावरचा जो पैसा आहे तो माझा पैसा कमी करून त्यांना दिला जातोय का, ह्या सगळ्या शंका आहेत. ह्याही महत्वाच्या आहेत. त्यामुळे ब्लॅक जी कृष्णवर्णीय प्रजा जी डेमोक्रॅट पक्षाबरोबर आतापर्यंत होती, तिला पहिलं भगदाड जे आहे ते या स्थलांतरितांच्या प्रश्नामुळे पडलंय. आणि दुसरं भगदाड जे आहे ते मोदींनी ज्या प्रकारे ग्लोबल साऊथचा आवाज संपूर्ण जगामध्ये बुलंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे आफ्रिकन देशांमध्ये जो एक आशेचा किरण तयार झालेला आहे, तो किरण आणि त्याचा प्रकाश सुद्धा अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांपर्यंत पोचतो आणि त्याचा प्रभाव पडतो. तेव्हा मोदी अमेरिकेत जाणार, त्याचा काय मोठा प्रभाव, ते फक्त 1% भारतीयांना आकर्षित करू शकतात आणि त्यांनी काय मोठं बिघडणार आहे असं जे म्हणतात, त्यांना ह्या कृष्णवर्णीय प्रजेचा जो हिशोब आहे तो त्यांच्या गाठीशी नाहीये. परंतु हा जो बदल आहे, हा बदल डेमोक्रॅटिक पक्षाने मात्र नोंदलेला आहे. आणि म्हणून आपण बघितलं की बांगलादेशच्या बाबतीत सुद्धा अमेरिकेने पाय काढता जसा घेतलेला आहे, तसाच युक्रेनच्या युद्धामध्ये सुद्धा मोदींतर्फे शांतता प्रस्थापित करण्यासाठी समेटाचे प्रयत्न केले जावेत. आणि हे सगळं ट्रम्प सत्तेवर येण्याच्या अगोदर घडावं या इच्छेनी त्याला गती देण्यात आलेली आहे, चालना देण्यात आलेली आहे. ही बाब महत्वाची आहे मित्रांनो. तेव्हा ट्रम्प सत्तेवरती आले तर त्यांना सगळ्यांना माहितीये की युक्रेनचं युद्ध जे आहे ते डब्यात जाणार, कारण ट्रम्प त्याच्यासाठी पैसा देणार नाहीत. आणि तसं झालं तर युक्रेनची अवस्था ही भीक कोणी घालत नाही आणि खायलाही देत नाही अशी अवस्था युक्रेनची होऊन जाईल. तेव्हा तशी होण्या अगोदर आपण जी काही कमिटमेंट केली त्या कमिटमेंटच्या जोरावरती कुठेतरी शांतता प्रस्थापित व्हावी, युद्धबंदी तरी व्हावी निदान, या हेतूनी जे प्रयत्न करायचे त्याला चालना मिळालेली दिसते. हा दुसरा एक मुद्दा आहे मित्रांनो की ज्याच्यामुळे कमला हॅरिस जिंकणार का नाही ह्याच्यावरती जे एक मी प्रश्नचिन्ह उठवलं, त्याचा सबळ एक मी म्हणेन दुसरा पुरावा म्हणून आज युक्रेनच्या युद्धबंदीचा जो विचार चाललेला आहे त्याच्याकडे बोट दाखवता येईल. आणि म्हणून मोदी जसे तो समेट घडवण्याचा प्रयत्न करतायत, तसाच दुसऱ्या बाजूने आणि त्याचा इम्पॅक्ट जो होणार आहे तसाच इम्पॅक्ट अमेरिकेमधल्या कृष्णवर्णीयांवरती आणि त्यांच्या भाई बंधांवरती आफ्रिकेमधल्या कसा पडणार आहे ह्याच्यावरती सगळं ठरणार आहे. हा प्रभाव कितपत पडला की नाही पडला त्याची चर्चा असेल किंवा त्याची परिमाणं जी असतील ती तज्ज्ञ मंडळी असतील किंवा प्यू रिसर्च सारख्या संस्था असेल किंवा अन्य काही संस्था असतील ज्या ह्याच्यामध्ये खोलात जाऊन बघतील. पण कुठे ना कुठेतरी मोदींचा जो प्रभाव आहे तो कुठेतरी त्यांना स्पर्श करणारा दिसतोय. मला दिसतो आहे, कदाचित ही माहिती चुकीची असेल किंवा माझी विचारधारा चुकीची असेल, परंतु ती ज्यावेळी पुढे एस्टॅब्लिश होईल तेव्हा त्याच्यावरती आपण परत विचार करू. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असू द्या. व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि तुमच्या या सगळ्या सहकार्याबद्दल तुमचे कायम आभार मानते. धन्यवाद.